राज्य उत्पादक नाशिक विभागीय भरारी पथकानं काल मध्यरात्री एक मोठी कारवाई केलेली आहे। गोवा निर्मित असलेली जी बनावट दारू आहे त्या दारूचा जो भरलेला ट्रक आहे तो या ठिकाणी या भरारी पथकानं ताब्यात घेतलेला आहे। आपण जर बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा दारूचा साठा या पथकानं जो आहे तो हस्तगत केलेला आहे आणि याच ट्रक मधून ही अवैध अशी दारू जी ती वाहतूक होत होती आणि त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या पथकाने जी ती मोठी कारवाई केलेली आहे। या ठिकाणी आपण बघतो जवळपास या ट्रक मधून ही वाहतूक होत होती आणि त्यासोबत आपण जर बघितलं तर या भरारी पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि या सोबत एक आरोपी देखील त्यांनी जो तो ताब्यात घेतलेला आहे। नेमकी ही कारवाई कशा पद्धतीने केलेली आहे या संदर्भात आपण या पथकाच्या माध्यमातून नेमकी कशी कारवाई केली या संदर्भात अधिकची माहिती घेऊया। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही बनावट दारू आहेत, गोवा निर्मित असल्याची दारू आपल्याला पाहायला मिळते आणि ही दारू जे ती अवैधरित्या वाहतूक होत होती आणि त्यानंतर ही जी कारवाई आहे ती या पथकाने केलेली आहे। सर, कशा पद्धतीने कारवाई केली आहे, काय काय आपण या संदर्भात दिनांक रोजी मिळालेल्या गुप्त बातमी अनुषंगाने मालेगाव शिवा स्टार हॉटेल जवळ सदरचे कार्यक्रम एक कंटेनर येणार तशी गुप्त बातमी मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही सगळे तीन चार टीम पथकाने सापळा रचला आणि मालेगाव दिशेने येणारी गाडी शिवाराजवळ आम्ही अडवून सदरची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये गोवा निर्मितीचा रॉयल स्पेशल 180 मिलीचे एकूण 1054 बॉक्स मिळून आला। सदर मग आम्ही ते आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासक आम्ही ताब्यात घेतले। किती साठा मिळून आला आहे आणि किती अंदाजे रक्कम? एकूण 1054 बॉक्स साठा मिळून आलेला आहे आणि टोटल अंदाजे रक्कम आहे 1,09,00,000 अंदाजे रक्कम। सलग दुसऱ्या दिवशी ही मोठी कारवाई आहे। परवा देखील कारवाई नाशिक ग्रामीण हद्दीमध्ये करण्यात आली होती, काय सांगायचं? परवा दिवशी पण आम्ही ह्याच्यात एक पिकअप पकडण्यात आलेलं होतं, दमन निर्मितीच्या मध्ये होते। त्याची एकूण किंमत आहे 18 लाख। ते पण आम्ही कोर्टामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन कोर्टात सादर केलं होतं 101 बॉक्स। तर त्या गाडीमध्ये भाजीपाला दाखवण्यात आला होता आणि खाली मद्यासाठी काय ते फ्लावर म्हणजे भाजीपाला होता, त्याच्या खाली एकूण 101 बॉक्स ते दमन निर्मितीचं मद्यासाठी म्हणून आलं होतं। सर, या संदर्भात काही रॅकेट असल्याचा संशय आहे का? आपण पुढे नेमकं कशी कारवाई करणार? सदरची ती कारवाई ती जी दमन निर्मितीचे ते म्हणले प्रवीण मंडलिके साहेब तपास करत आहेत आणि याच्यात परराज्यातले मोठे रॅकेट कोण आहेत का आणि ही पण आम्ही जी कारवाई जी मोठी प्रमाणात केलेली त्या बाबतीत पण आम्ही परराज्यातले किंवा आंतरराज्य टोळीमधले काही माफिया वगैरे असेल का त्याबाबत आम्ही शोध घेणार आहोत। आणि तसंच सदरची ही जी कारवाई करण्यात आलेली ही आमचे माननीय डॉक्टर श्री विजय सोळंकी साहेब आयुक्त राज्यात मनशुल्क महाराष्ट्र राज्य, माननीय प्रसाद सुर्वे सहआयुक्त संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व माननीय उषा वर्मा मॅडम विभागीय उपायुक्त राज्य नाशिक जिल्हा नाशिक, तसेच माननीय शशिकांत गर्जे साहेब अधीक्षक राज्योत्पन्न शुल्क व श्री तांबोरे साहेब उपाध्यक्ष राज्योत्पन्न शुल्क व मारुती मोपड उपाध्यक्ष राज्योत्पन्न यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सदरचं कारवाई करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय या ठिकाणी संपूर्ण नाशिक विभागीय या भरारी पथकाने ही कारवाई केलेली आहे। आपण बघतोय जर संपूर्ण राज्यभर अवैधरित्या जी वाहतूक मद्याची होते त्या संदर्भात रॅकेट असल्याचा देखील संशय राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाकडनं व्यक्त केला जातोय। मात्र या संदर्भात आता नेमकी राज्य उत्पादक शुल्क विभाग नेमकं कशा पद्धतीने या संपूर्ण रॅकेटचा जो आहे तो बंदोबस्त करणार हे बघणं आता महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।